आज आपण नारळ आणि खजूर याचे लाडू बनवणार आहोत, बिना साखर आणि बिना गुळाचे। माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। अशा प्रकारे आज आपण लाडू बनवणार आहोत। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत नारळ आणि खजूरचे लाडू। त्यासाठी आपल्याला घी लागेल 2 चम्मच, इलायची पावडर लागेल आणि काजू बदाम ड्राय फ्रूट्स लागेल। आणि हे नारळ आता मी या खिसणीने खिसून घेणार आहे आणि खजूर थोडंसं मिक्सरमधून फिरून घेणार आहे। जाडसरच मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। हे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि हे 100 ग्रॅम खजूर घेतलेला आहे त्याच्यासाठी। हे खजूर आता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी हे जाडसरच मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। हे नारळ आता खिसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छोट्या खिसणीने मी हे नारळ खिसून घेणार आहे। आता मी हे सर्व नारळ खिसून घेणार आहे। नारळ आता खिसून घेतलेला आहे। आता गॅसवर ठेवूया पॅन। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे हे मी घी अर्धा चम्मच। आता आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। आता मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेणार आहे। अर्धा चम्मच आता घी टाकायचं आहे आणि आता आपण हे खजूर भाजून घेणार आहोत। खजूर छान मॅश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे खजूर छान आता मॅश झालेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। पॅन मध्ये टाकणार आहे अर्धा चम्मच घी। आता आपण हे खिसलेले नारळ भाजून घेणार आहोत। या नारळाला पाणी सुकेपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आणि या लाडूमध्ये आपण अजिबात गूळ आणि साखरेचा वापर करणार नाहीये। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडल्यास नक्की कमेंट करा। इलायची पावडर टाकून घ्यायची आहे। स्लो गॅसवर मी नारळाला 10 मिनिटं भाजून घेतलेला आहे। आता आपण काजू बदाम टाकून घेऊया। आता आपण हे खजूर टाकून छान मिक्स करून घेऊया आणि आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत।
थोडंसं मिश्रण थंड झालं की याला सगळं व्यवस्थित मिक्स करून मग लाडू वळून घेणार आहोत. अशा प्रकारे नारळ आणि खजूर सगळं मिक्स केलेलं आहे मी. आता याचे लाडू वळून घेऊया आपण. अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहे. मस्त असे सगळे लाडू आता आपण वळून घेतलेले आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.